10 Subscribe. दिवस हे सगळं बघितलं. जाताना माझं सगळं विघ्न घेऊन जा, येणारं आलेलं सगळं विघ्न घेऊन जा आणि माझ्या घराला सुखात आणि समाधानात ठेव. हीच आपल्याला प्रार्थना करायची आहे. आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतील की ताई, जे आपण गणपती बाप्पांच्या चरणी डोक्यावर ज्या काही ना अक्षता टाकल्या त्या सगळ्यांनीच टाकायच्या नाही, एकानेच टाकायच्या. घरातला जो कोणी असेल, जो कोणी गणपती बाप्पाची उत्तर पूजा करणार असेल त्यानेच त्याला अक्षता टाकायच्या आहेत. या पद्धतीने गणराया प्रत्येकाच्या घरात आला आहे. प्रत्येकाचं दुःख सुख सगळं त्यांनी पाहिलं आहे. सगळ्यांना सुखात ठेव. सगळ्यांच्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टीची कमतरता आहे ती गणपती बाप्पा त्यांना भरून देऊ आणि सगळ्यांना सुखात ठेव आणि जाताना प्रत्येकाच्या घरातलं जे काही विघ्न आहे ते घेऊन जाऊ. हीच प्रार्थना गणपती बाप्पांना. निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, चुकले काही आमचे तर क्षमा असावी. बोला गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. ह्याच